पाण्याचा विषय या ठिकाणी का पाण्या किंवा बर्फाच्या पाईपलाईनमुळे रस्ते खराब झाले, अत्यंत तालुक्यामधल्या रस्त्यांची परिस्थिती, तोही विषय आपल्या समोर आहे. शिक्षणाचा विषय आहे. तहसील कार्यालयामध्ये सुद्धा जरी सरकार आपला फार असा आणलेला असं काही नाही, जिने घेण्याशिवाय किंवा एजंटगिरी असल्याशिवाय त्या ठिकाणी कामं होत नाही. ह्याही गोष्टींकडे आपण त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामुळे जसे आपण संघटनेबरोबर तालुक्यातल्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणं, संघटनेच्या माध्यमातून काम करणं हे तितकंच गरजेचं आहे. परंतु हे करत असताना जे प्रमुख लोक आहेत त्यांच्याच जर मध्ये ताळमेळ नसला तर मात्र खालची लोक आहेत ती सुद्धा त्या ठिकाणी आपल्याबरोबर येण्यासाठी त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून ही जी मिटिंग प्राथमिक मिटिंग आहे, ही प्राथमिक मिटिंगमध्ये जरी आज या ठिकाणी प्रमुख लोक असतील, परंतु सातत्याने आपल्याला करावं लागेल. आणि ज्यावेळेस सातत्याने आपण हे करू त्यावेळेस पुन्हा ही संघटना उभी करण्यासाठी आपल्याला त्याचा येणाऱ्या भविष्य काळामध्ये फायदा होईल. हा दृष्टिकोन आजच्या या बैठकीचा आपण या ठिकाणी ठेवला. कारण येणाऱ्या साहेब बोलल्याप्रमाणे विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आता ज्या निवडणुका आहेत त्या ह्या स्थानिक निवडणुका आहेत. तर ती ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आणि ह्या निवडणुका आपण आपले कार्यकर्ते उभे करू आणि संघटना जर आपण बरोबर ठेवली तर नक्कीच वरती युती होते, आघाडी होते किंवा काय होतं ते ज्येष्ठवरते ठरवतील. परंतु आपण एवढं सक्षम राहिलं पाहिजे की निवडणूक कधीही लागली तरी हा आपला उमेदवार हा ह्या ठिकाणी विजयीच होईल. या दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी सगळी पूर्वतयारी ही त्या ठिकाणी केली पाहिजे. कारण संघटनेच्या माध्यमातून आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने नक्कीच आपण इतके सक्षम आहोत की तुम्ही जर आपण सर्वांनी ठरवलं, आपण जर एकी केली तर पुढे कितीही पैशावाला असू दे किंवा कितीही सत्ताधारी असू द्या, तुम्ही जर सर्वांनी एकत्रितपणाने काम केलं तर येणारी निवडणुका हे आपल्याला त्या ठिकाणी सोप्या जातील. नक्कीच थोडेसे काही मतभेद असते, परंतु ते मतभेद हे मुद्दामून तुमच्या समोर आणले आणि तुमच्याकडनं सुद्धा तुमच्या ज्या काही सूचना त्या ठिकाणी आपल्याला मिळाल्या, त्या दृष्टिकोनातून आजची बैठक आपण आयोजित केली होती. तरी बोलण्यासारखे भरपूर आहे, परंतु बराचसा वेळ या ठिकाणी झालेला आहे. परंतु माझी अशी आपल्याला विनंती राहील, जिल्हा प्रमुख असतील किंवा नेते असतील किंवा या ठिकाणी संविधान असतील, आपण सर्वांनी प्रत्येकाच्या गटामध्ये गटवाईजही या बैठकांचं आयोजन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. कारण दिवस फार थोडे, समोरची लोक